हाय स्टुडंट्स, आता नेक्स्ट पार्ट आहे आपला, तो म्हणजे EMF सिरीज. आतापर्यंत या टॉपिकमध्ये आपण इलेक्ट्रोलायटिक सेल हा फर्स्ट पार्ट बघितला. सेकंड पार्ट इलेक्ट्रोजेनिक सेल, त्याच्यामध्ये एक आपण डॅनियल सेल बघितली. त्या डॅनियल सेलची स्टडी केल्यानंतर आपण सेल रिप्रेझेंटेशन, एखाद्या इलेक्ट्रोजेनिक सेलचं कशा पद्धतीने आपण सेल रिप्रेझेंटेशन करतोय तो एक भाग बघितला. आणि त्याच्यानंतर मग आपण बघितला तो म्हणजेच कोणता, की ॲप्लिकेशन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. आणि नंतर मग आपण गेलेलो आहोत त्याच्या पुढच्या भागाकडे. तो भाग म्हणजेच कोणता, नर्न्स इक्वेशन फॉर द सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. एखादा इलेक्ट्रोड जर त्याच्या सॉल्ट सोल्युशनमध्ये डीप केला तर कशा प्रकारे तो पोटेन्शियल डेव्हलप करतो, त्याची एक स्पेशल थिअरी होती. त्या थिअरीला आपण नर्न्स थिअरी असं म्हणतायत. तर ती देखील थिअरी आपण आतापर्यंत इथं बघितलेली आहे. आता याच्यानंतर जो पुढचा भाग आहे तर तो भाग म्हणजेच अबाउट द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल अँड स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. यांच्याही डेफिनेशन आपण लास्ट पिरियडमध्ये लाईव्ह लेक्चरमध्ये म्हणजे क्लासरूमच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं. की स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजे असं ऑक्सिडेशन पोटेन्शियल की जे कधी डेव्हलप होतं, जेव्हा एखादा इलेक्ट्रोड त्याच्या सॉल्ट सोल्युशनमध्ये डीप केल्यानंतर ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन होते, तर त्यावेळेस डेव्हलप होणाऱ्या पोटेन्शियलला आपण स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल असं म्हणतायत. आणि एखादा इलेक्ट्रोड जर त्याच्या सॉल्ट सोल्युशनमध्ये डीप केला आणि जर तिथं रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन झाली तर त्यावेळेस तिथं डेव्हलप होणाऱ्या पोटेन्शियलला आपण रिडक्शन पोटेन्शियल असं म्हणतायत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच काय, की स्टँडर्ड कंडिशनला डेव्हलप होणारे पोटेन्शियल म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. स्टँडर्ड कंडिशन म्हणजे नेमकं कोणती, की सॉल्ट सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आणि टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस. या कंडिशनचे जे पोटेन्शियल्स असतात तर त्यांना आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं तुम्ही इथं म्हणतायत. ओके, तर मग आता इथं बघा, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल यालाच इथून पुढे तुम्ही म्हणणार आहात स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. तर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे काय, याला आपण कसं डिफाईन करू शकताय, याला रिप्रेझेंट करताना आपण SRP असं आपण इथं लिहित आहे. SRP म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. तर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल म्हणजेच काय, की पोटेन्शियल डेव्हलप्ड ड्यू टू रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन. कोणती रिॲक्शन, रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन. when an electrode is dipped in 1 molar salt solution and at about 25 degree Celsius टेम्परेचर. कळतंय का बरं सगळ्यांना? बघा तुम्हाला दिसतंय का, मी एकदा चेक करतो. यस, ओके, तर अगदी ॲक्युरेटली तुम्हाला दिसत आहे. तर त्या पोटेन्शियलला आपण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असं तुम्ही इथं म्हणतायत. आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजेच कोणती आहे, की आता काही इलेक्ट्रोडच्या आपण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. काही इलेक्ट्रोडच्या, काही स्पेसिफिक इलेक्ट्रोडच्या. बघा तुम्हाला इथं दिसत असेल, हा बघा, हा आहे फ्लोरीन, त्याच्यानंतर आहे लीड, त्याच्यानंतर आहे क्लोरीन, त्याच्यानंतर आहे ऑक्सिजन, त्याच्यानंतर आहे सिल्वर. तर इथं तुम्हाला एक मिनिट फक्त, तर इथे तुम्हाला काही स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यू दिसत आहेत. फ्लोरीन, लीड, क्लोरीन, ऑक्सिजन, सिल्वर, फेरस, कॉपर, हायड्रोजन, लीड. आता लीड मध्ये इथं बघा, इथं Pb4+ आहे, त्याचं कन्व्हर्जन Pb2+ मध्ये करायचे. आणि इथं Pb2+ आहे, त्याचं कन्व्हर्जन Pb मध्ये करायचे, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, त्याच्यानंतर पुढे कोण आहे, फेरस आहे, पुढे झिंक आहे, पुढे ॲल्युमिनियम आहे, पुढे मॅग्नेशियम आहे आणि पुढे लिथियम आहे. आपण जर यांच्या स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज जर इकडे चेक केल्या तर बघा, यांच्या व्हॅल्यूज ह्या अशा प्रकारे आहेत. तर त्या व्हॅल्यूज कशा आहेत, की स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज त्यांच्या डिक्रीजिंग ऑर्डर प्रमाणे आहेत. म्हणजे जो सगळ्यात टॉप साईडला आहे त्याचं रिडक्शन पोटेन्शियल, त्याची SRP ची किंमत एकदम हायेस्ट आहे. आणि जो बॉटमला आहे या EMF सिरीजच्या, तर त्याच्या स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू ही कशी आहे, लोवेस्ट आहे. जो EMF सिरीजच्या टॉप साईडला आहे त्याची SRP एकदम हायेस्ट आहे. जो EMF सिरीजच्या बॉटम साईडला आहे त्याची SRP एकदम लोवेस्ट आहे. तर या सिरीजला आपण EMF सिरीज असं म्हणताय. तर या सिरीजला काय म्हणायचे, EMF सिरीज. तर EMF सिरीजला आपण कसं डिफाईन करू शकताय, की द सिरीज इन विच द इलेक्ट्रोड्स आर अरेंज्ड in decreasing order
of their standard reduction potential called as, तर त्या सिरीजला आपण इथे काय म्हणतायत सांगा, ईएमएफ सिरीज. तर त्या सिरीजला आपण इथं काय म्हणणार आहात, ईएमएफ सिरीज. म्हणजे ज्या सिरीजमध्ये इलेक्ट्रोड्सची अरेंजमेंट ही त्यांच्या रिडक्शन पोटेन्शियलच्या डिक्रीजिंग ऑर्डर प्रमाणे आपण करतायत. एसआरपीच्या डिक्रीजिंग ऑर्डर प्रमाणे. डिक्रीजिंग ऑर्डर कळते का, जो एकदम टॉप साइडला आहे त्याची एसआरपी एकदम हायेस्ट, आणि हायेस्ट पासून लोवेस्ट कडे जाताना एसआरपीची किंमत कमी 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 होत जात आहे. एकदम बॉटमला जर तुम्ही गेलात तर त्याची एसआरपी एकदम कशी राहते, लोवेस्ट राहते. तर मग अशा प्रकारच्या सिरीजला आपण इथे काय म्हणतायत, ईएमएफ सिरीज असं म्हणतायत. ह्याचं जे सेंटर आहे ना, तर ते सेंटर आहे हायड्रोजनच्या जवळ. कुठं आहे, हायड्रोजन. हायड्रोजनची एसआरपी ही 0 आहे, 0. हायड्रोजनच्या वर जे आहेत तर त्यांची एसआरपी पॉझिटिव्ह आहे. हायड्रोजनच्या खाली जे इलेक्ट्रोड्स आहेत तर त्यांची एसआरपी काय आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे जे टॉप साइडला आहेत, जे इलेमेंट्स, जे इलेक्ट्रोड्स ईएमएफ सिरीजच्या टॉप साइडला आहेत तर त्यांची एसआरपी हायेस्ट आहे. हायर व्हॅल्यू ऑफ व्हॉट, एसआरपी. अँड दोज इलेमेंट्स विच आर प्रेझेंट टू द बॉटम साइड ऑफ द ईएमएफ सिरीज, ईएमएफ सिरीजच्या जे बॉटम साइडला आहेत तर त्यांची एसआरपी कशी आहे, लोअर आहे, लोअर एसआरपी. टॉप साइडला जे आहेत त्यांची एसआरपी हायर आहे, जे बॉटम साइडला आहे, दिसतंय ना सर्वांना, त्यांची एसआरपी कशी आहे, लोअर आहे. तर अशा प्रकारे आपण इथं ह्या ईएमएफ सिरीज बद्दल सांगू शकतायत. तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचा घटक जो इथं शिकायचा आहे तर तो घटक म्हणजे या ईएमएफ सिरीजचे ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन्स ऑफ व्हॉट, ईएमएफ सिरीज. तर मग बघा आता आपण या ईएमएफ सिरीजचे ऍप्लिकेशन्स इथं तुम्ही इथं काय सांगू शकताय, पहा आता. आता बघा इथं एक ईएमएफ सिरीजच्या आपण या ठिकाणी ऍप्लिकेशन्स इथं बघणार आहोत. नंतर पुन्हा ही ईएमएफ सिरीज मी तुमच्या जवळ इथं आणणारच आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला इथं ऍप्लिकेशन्स कोणकोणते आहेत ते आपण अगोदर इथं बघूयात. ऍप्लिकेशन्स ऑफ ईएमएफ सिरीज. ऑफ ईएमएफ सिरीज. ओके, दिसतंय सर्वांना? बघा तुम्हाला हे नाव कदाचित दिसतच असेल, ऍप्लिकेशन्स ऑफ ईएमएफ सिरीज. तर याच्यामध्ये ईएमएफ सिरीजचे ऍप्लिकेशन बघा, टू डिटरमाइन स्ट्रेंथ ऑफ, स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. कोणते एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट. हे फर्स्ट. नंबर सेकंड, टू डिटरमाइन स्ट्रेंथ ऑफ रिड्यूसिंग एजंट. ओके, रिड्यूसिंग एजंट. नंबर 3, नंबर थर्ड, तिसरं ऍप्लिकेशन आहे ते म्हणजेच कोणतं, की टू कॅल्क्युलेट ईएमएफ ऑफ सेल. ईएमएफ ऑफ काय बरं, सेल. नंबर 4th, टू डिटरमाइन स्पॉन्टॅनिटी ऑफ सेल. टू डिटरमाइन स्पॉन्टॅनिटी ऑफ सेल. स्पॉन्टॅनिटी काढणं, बरं का. आणि त्याच्यानंतर नंबर 5, इन मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. इन मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्याच्यानंतर नंबर 6, इन इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस मध्ये पण आपण या ईएमएफ सिरीजचा काय करतायत, वापर करतायत. त्याच्यानंतर मग आणखीन भरपूर याचे ऍप्लिकेशन्स आहेत. टू डिटरमाइन द ऍक्टिव्हिटी ऑफ मेटल्स, टू डिटरमाइन द ऍक्टिव्हिटी ऑफ नॉन मेटल्स, रिऍक्टिव्हिटी ऑफ नॉन मेटल्स. तर हे पण आपण याच्यामध्ये इथं स्टडी करू शकतायत. पण हे मेन 5-6 ऍप्लिकेशन्स आपल्याला इथं या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. तर पटकन तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. ओके, तर आता आपण 1 by 1 ते ऍप्लिकेशन स्टडी करणार आहोत. नंबर फर्स्ट, पहिलं ऍप्लिकेशन आहे टू डिटरमाइन स्ट्रेंथ ऑफ, ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. ओके,
तर मग बघा आता हे ऍप्लिकेशन आपण इथं कशा पद्धतीने एक्सप्लेन करू शकतायत ते. टू डिटरमाइन स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. आता ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय बरं? ऑक्सिडायझिंग एजंट माहिती आहे कुणाला? ऑक्सिडायझिंग एजंट एक्झॅक्टली आपण कशाला म्हणतोय? तर मी या साईडला तुम्हाला सांगतोय की ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे नेमकं कोणता एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजेच जे सबस्टन्सेस स्वतःचं रिडक्शन करतात, सेल्फ अंडरगो रिडक्शन, स्वतःचं रिडक्शन करतात अँड ऑक्सिडायजेस टू अदर, दुसऱ्याचं काय करतात? ऑक्सिडेशन करतात. तर तशा प्रकारच्या सबस्टन्सेसला आपण ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतायत. कोणता एजंट म्हणतायत? ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे जे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतात आणि स्वतःचं मात्र ते काय करतात? रिडक्शन करतात. तर मग अशा प्रकारचे जे सबस्टन्सेस असतात ना, तर त्या सबस्टन्सेसला आपण ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतात. म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट मीन्स रिड्युसेस इट सेल्फ, अंडरगो रिडक्शन इट सेल्फ, अंडरगो रिडक्शन इट सेल्फ. त्यांच्या स्वतःचं ते काय घडवून आणतात? रिडक्शन घडवून आणतात, स्वतःचं रिडक्शन घडवून आणतात. तर अशा प्रकारच्या सबस्टन्सेसला तुम्ही इथं काय म्हणतायत? ऑक्सिडायझिंग एजंट असं तुम्ही म्हणतायत. आता रिडक्शन कुणाचं इझिली होणार? रिडक्शन इझिली कुणाचं होणार? की दोज सबस्टन्सेस हॅव्हिंग हायर एसआरपी, दोज सबस्टन्सेस, ज्या सबस्टन्सेसची एसआरपी हायर आहे, हॅव्हिंग हायर एसआरपी, अंडरगो इझिली रिडक्शन, अंडरगो इझिली रिडक्शन. ज्यांची एसआरपी हायेस्ट आहे त्यांचं रिडक्शन इझिली होईल. लक्षात येते तुमच्या? ज्यांचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू एकदम हायेस्ट असेल तर त्यांचं रिडक्शन अगदी आणि अगदी इझिली होऊ शकतं. मग आता हायर एसआरपी नेमका आहे कुणाची? हायर एसआरपी वाले जे इलेक्ट्रोड्स टॉप साइडला आहेत. आता तुम्ही बघा इथं फ्लोरीन आहे, तर त्याची एसआरपी एकदम हायर आहे. त्याच्यापेक्षा कमी कुणाची आहे? तर लीडची आहे. लीडपेक्षा कमी कुणाची आहे? क्लोरीनची. मग तुम्हाला म्हटलं फ्लोरीन आणि क्लोरीन मध्ये रिडक्शन इझिली कुणाचं होणार? तर कुणाचं होणार? फ्लोरीनचं होणार. मग ज्यांचं इझिली रिडक्शन होतं, इझिली रिडक्शन, फास्ट रिडक्शन, सो दॅट इज व्हॉट acts as strong reducing agent, strong not reducing sorry strong oxidizing agent. तर तो सबस्टन्स काय म्हणून ऍक्ट होतो? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. तर ज्यांची एसआरपी ही कशी आहे? हायर. ओके, तर त्यांचं इझिली रिडक्शन होणार. एसआरपी हायर म्हटलंच तर मी हायर शब्द पुन्हा एकदा या बाजूने लिहितो. हायर एसआरपी, higher SRP, easily undergo reduction, easily reduction, so strong oxidizing agent. तर तो सबस्टन्स स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असणार. म्हणजे फायनली तुम्ही इथं काय सांगू शकताय की फ्रॉम टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम, टॉप कडून बॉटम कडे काय डिक्रीज होते? एसआरपी डिक्रीज होते, एसआरपी डिक्रीजेस. दुसरा मुद्दा कोणता मग? टेंडेन्सी टू अंडरगो रिडक्शन डिक्रीजेस, टेंडेन्सी टू अंडरगो रिडक्शन, अंडरगो रिडक्शन डिक्रीजेस and hence oxidizing property also decreases, oxidizing property also decreases. ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ही काय होते? कमी होते. म्हणजे याच्यावरून तुम्ही एक मुद्दा सांगू शकताय. तो मुद्दा म्हणजे कोणता? की जो इलेमेंट ईएमएफ सिरीजच्या टॉप साइडला आहे, सो दॅट इज ऍक्ट एज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि जो इलेमेंट ईएमएफ सिरीजच्या बॉटम साइडला आहे
सो दॅट इज द वीक ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे जर तुम्हाला कंपॅरिझन सांगितलं की बाबा आम्हाला सांगा तुम्ही कॉपर आणि झिंक ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोणता, तर तुम्ही काय सांगणार की कॉपर इज द स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. कारण कॉपरचं जे रिडक्शन आहे ना ते झिंकपेक्षा फास्ट होऊ शकतं, कारण कॉपरच्या रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू ही अगदी आणि अगदी हायेस्ट आहे. कॉपरचं रिडक्शन पोटेन्शियल हायेस्ट असल्यामुळं कॉपर इज ऍक्ट्स ॲज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट ॲज कम्पेअर टू झिंक. झिंक हा वीक रिड्युसिंग एजंट आहे. त्याचं कारण काय आहे, झिंक हा वीक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. सॉरी, नॉट रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट. वीक ऑक्सिडायझिंग एजंट आहे कारण झिंकचं रिडक्शन पोटेन्शियल कॉपरपेक्षा कमी आहे. इथं बघा खूप कन्फ्युजिंग पॉइंट असू शकतो, पण तुम्ही मुद्दा लक्षात ठेवा. SRP जास्त इझिली अंडरगो रिडक्शन, आणि जेवढ्या इझिली रिडक्शन होईल तेवढा तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असतो. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजेच अंडरगो रिडक्शन, जो स्वतःचं रिडक्शन घडवतो त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहात, ऑक्सिडायझिंग एजंट. बघा आता पॉइंट फक्त कसा लक्षात ठेवायचा, टॉप कडून बॉटम कडे SRP कमी होत चाललेली आहे. SRP कमी होत चाललेली आहे. टॉप कडून बॉटम कडे काय कमी होत चाललेली आहे, SRP कमी म्हणजे टेंडेन्सी टू अंडरगो रिडक्शन ती पण कमी होणार. मग टेंडेन्सी टू अंडरगो रिडक्शन ही जर कमी झाली तर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होण्याची प्रॉपर्टी त्याची कमी होत जाते. म्हणजे जेवढा तो टॉप साईडला असेल तेवढा तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, आणि जेवढा तो बॉटम साईडला असेल तेवढा तो वीक ऑक्सिडायझिंग एजंट. पॉईंट कळतोय सगळ्यांना? पटकन याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे. ओके, काढला का बरं स्क्रीनशॉट? आता बघा आपण ह्याच्या पुढचं ऍप्लिकेशन, आपण याच्या नेक्स्ट ऍप्लिकेशन लगेच ह्याच्यावरनच तुम्हाला इथं तयार करायचं आहे. ओके, आता पहा तुम्हाला नेक्स्ट ऍप्लिकेशन कोणतं आहे, सेकंड ऍप्लिकेशन याचं, ते म्हणजे टू डिटरमाइन द स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट. तुम्ही याच्यावरनच या रिड्युसिंग एजंटची स्ट्रेंथ डिटरमाइन करू शकताय. टू डिटरमाइन स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट, पहा ऍप्लिकेशन नंबर 2, टू डिटरमाइन स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट. चला तर मग तुम्हाला आता याच्यावरनच याचं ऍप्लिकेशन कंप्लीट करायचं आहे. स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट. आता पहा EMF सिरीज मगाच्या पेजवर होती, मी त्याला थोडंसं साईडला केलेलं आहे, कारण आता तुम्हाला रिड्युसिंग एजंट म्हणजे माहित आहे. काय कशाला म्हणणार तुम्ही, रिड्युसिंग एजंट जे दुसऱ्याला रिड्यूस करतात त्यांना रिड्युसिंग एजंट असं म्हणायचं. विच सेल्फ अंडरगो ऑक्सिडेशन, सेल्फ अंडरगो ऑक्सिडेशन, जे स्वतःचं काय करतात, ऑक्सिडेशन करतात, तर त्यांना काय म्हणायचं, रिड्युसिंग एजंट. म्हणजे आता इथं बघा आता इथं कसं आहे, जेवढी SRP लोअर असेल, SRP जेवढी लोअर असेल तेवढी SOP हायर राहते. तेवढी काय हायर राहते, SOP हायर. जेवढी SOP हायर तेवढा तो इझिली अंडरगो ऑक्सिडेशन, इझिली अंडरगो काय बरं, ऑक्सिडेशन. आणि जेवढं ते त्यांचं ऑक्सिडेशन इझिली होऊ शकतं तेवढा तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असतो. तेवढा तो स्ट्रॉंग काय असतो सांगा मला, रिड्युसिंग एजंट. बघा रिड्युसिंग एजंट दॅट इज कम्प्लिटली रिलेटेड विथ द ऑक्सिडेशन. जेवढ्या इझिली त्याचं ऑक्सिडेशन होतं तेवढा तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असणार. जेवढ्या इझिली त्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन होतं तेवढा तो सबस्टन्स एक स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून काय होतो, ऍक्ट होतो. मग आता इथं ऑक्सिडेशन पोटेन्शियलचं कसं आहे, इथं ऑक्सिडेशन पोटेन्शियलचं आपण इथं कसं सांगू शकताय, या ऑक्सिडेशन पोटेन्शियलचं जेवढी SRP कमी होत जाईल तेवढी SOP कशी होत जाते, वाढत जाते. जेवढी SRP वाढत जाईल तेवढी SOP काय होते, कमी होते. SOP म्हणजे सोप नाही बरं, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. SOP दिसतं ना सर्वांना, SOP म्हणजेच स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. मी तुमच्याकडं चेक करायला आलो होतो, एक्झॅक्टली तुम्हाला दिसतंय का, यस. तर स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजे तुम्ही इथं काय सांगू शकताय की फ्रॉम टॉप टू बॉटम. आता बघा आपल्या मूळ मुद्द्यावर आपण येऊयात. फ्रॉम
टॉप टू बॉटम. मगाच्या ईएमएफ सिरीज कडे जा, ती सिरीज मागच्या वेळेस पॉज करून तुम्ही ती लिहून काढा. टॉप टू बॉटम. आता बघा, आपण इथं 2-4 पॉईंट कोणते सांगू शकताय. सगळ्यात पहिला पॉईंट तो म्हणजेच कोणता, की एसआरपी डिक्रीजेस. एसआरपी काय होते, डिक्रीज होते. दुसरा मुद्दा, एसओपी इन्क्रीजेस. आणि त्याच्यामुळं त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल काय होत जातं, वाढत जातं. फ्लोरीनची एसओपी सगळ्यात कमी तर लिथियमची एसओपी सगळ्यात जास्त, असं तुम्ही इथं सांगू शकतायत. तर त्याची एसओपी काय होत जाते, वाढत जाते. एसओपी वाढली की मग काय होणार बरं, टेंडेन्सी टू अंडरगो ऑक्सिडेशन इन्क्रीजेस. टेंडेन्सी टू अंडरगो ऑक्सिडेशन इन्क्रीजेस. ऑक्सिडेशन होण्याची टेंडेन्सी त्याची काय होत जाते, वाढत जाते. मग ऑक्सिडेशनची टेंडेन्सी वाढली रे वाढली की मग टेंडेन्सी टू ऍक्ट ॲज रिड्युसिंग एजंट ऑल्सो इन्क्रीजेस. टेंडेन्सी टू ऍक्ट ॲज रिड्युसिंग एजंट ऑल्सो इन्क्रीजेस. टेंडेन्सी म्हणजे पॉवर, त्याची पॉवर वाढत जाते. मग काय म्हणून ऍक्ट होण्याची, रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होण्याची पॉवर वाढत जाते. म्हणजे दॅट इज रिड्युसिंग प्रॉपर्टी इन्क्रीजेस. रिड्युसिंग प्रॉपर्टी इन्क्रीजेस. त्याची रिड्युसिंग प्रॉपर्टी ही काय होत जाते, वाढत जाते. कळाला का पॉइंट सगळ्यांना. म्हणजे जेवढा तो ईएमएफ सिरीजच्या बॉटमला असेल तेवढा तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट झाला, आणि जेवढा तो ईएमएफ सिरीजच्या टॉपला असेल तेवढा तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट झाला. कळालं का सगळ्यांना. तर हे 2 ऍप्लिकेशन ईएमएफ सिरीजचे आता आपण इथं स्टडी केलेले आहेत. 2 ऍप्लिकेशन टू डिटरमाइन द स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट अँड टू डिटरमाइन द स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट. तर असेच पुढचे ऍप्लिकेशन पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितपणे बघायचा आहे. युट्यूबचं चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर येणारे प्रत्येक अपडेट्स तुम्ही पाहत चला. तर आताच आपण ईएमएफ सिरीजचं ऍप्लिकेशन या ठिकाणी इथं स्टडी केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादा पॉईंट कळाला नाही तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकताय. ओके, कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कुठल्याही पॉईंट बद्दल जर कसलीही अडचण आली तर. ओके, सो लेट अस स्टॉप हिअर.